साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। अजित पवारांची परंपरा पुढे नेत बारामतीत आज जय पवारांचे जनता दरबार। खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा चाचणीसाठी खुला झालाय। राज्य महिला आयोगाचं पद अद्याप रिक्त का आहे, सुषमा अंधारे यांचा सवाल। आणि वन विभागातील मियावाकी प्रकल्पात कोट्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंपर्काच्या परंपरेला पुढे नेत युवा नेते जय पवार यांनी बारामतीत आज जनता दरबाराचं आयोजन केलंय। सामान्य कार्यकर्ता आणि नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती। त्यांच्या अनुपस्थितीनंतर ही परंपरा कोण पुढे नेणार असा प्रश्न उपस्थित होत असताना जय पवारांनी पुढाकार घेत पुन्हा एकदा जनता दरबार सुरू केलाय। बारामतीतील सहयोग या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्या आणि अडचणी त्यांनी ऐकून घेतल्यात। रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे। भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो। आणि यानंतर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। खंबाटकी घाटातील दुसरा 6 पदरी बोगदा आता चाचणीसाठी खुला करण्यात आलाय। या नवीन बोगद्यामुळे घाटातील धोकादायक वळणं, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या महामार्गामुळे पुणे सातारा प्रवासाचा सुमारे आता अर्धा तास वेळ वाचणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 9 मे रोजी या बोगद्याचं उद्घाटन होणार आहे। राज्यात सातत्याने वाढणाऱ्या बालकांवरील अत्याचारांच्या घटनेमुळे बाल सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याची चिंता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे। पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी शक्ती कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे। सोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार झालेला कायदा असल्यानेच त्याची अंमलबजावणी टाळली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच राज्य महिला आयोगाचं पद अद्याप रिक्त का आहे आणि महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बाल सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक का घेतली नाही असा सवाल त्यांनी सरकारला केलाय। शक्ती कायदा तुम्हाला का मजबूत करायचा नाही आणि अंमलबजावणीत आणायचा नाही? जे देवेंद्रजी आम्हाला वारंवार सांगतात याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, त्या देवेंद्र फडणवीसांची अशी कोणती अडचण आहे की ते शक्ती कायदा अंमलात आणत नाहीत? फक्त तो शक्ती कायदा भाजपने केला नाही, महाविकास आघाडीने केलाय आणि महाविकास आघाडीने केलेला कायदा अंमलात आणायचा नाही म्हणून जर तुम्ही आडमुठेपणा करत असाल तर फडणवीस आणि फडणवीसांचं सरकार हे खऱ्या अर्थानं राजकारण करत आहे। महिला आणि मुलींच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने विचार करण्याच्या ऐवजी ते अशा पद्धतीने राजकारण करत आहेत, हे आम्हाला दुर्दैवाने इथे नमूद करावं लागेल। दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये महिला बालकल्याण विकास मंत्री कुठे आहेत? महिला बाल हक्क आयोग कुठे आहे? एरवी इलेक्शन काळामध्ये सोकोल्ड जो महिला बाल हक्क आयोग आहे, जो फार हिरिरीने जागा होतो, तो कुठे आहे? गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे। हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाहीये। तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही, तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या। यानंतर सोलापूर वन विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या अटल आनंद घनवन अर्थात मियावाकी रोपवन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गणेश अभिमान भानवसे यांनी पुण्यातील वन संरक्षक कार्यालयासमोर आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। अंगावर थेट पेट्रोल ओतण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मोठा अनर्थ टाळलाय। या प्रकरणी सोलापूरचे सहाय्यक वन संरक्षक अजित शिंदे आणि वन परिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे यांच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी गणेश भानवसे। सोलापूर जिल्ह्यामध्ये वन विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी 26 जानेवारी आणि 27 जानेवारी 2 दिवस या ठिकाणी वन भवन बांबुर्डा येथे उपोषण केलं होतं। त्यानंतर 27 जानेवारी 2026 रोजी वनसंरक्षक पुणे श्री ठाकरे साहेब यांनी चौकशी समिती गठीत केली आणि 15 दिवसामध्ये चौकशी समितीने अहवाल द्यायचा असं त्यामध्ये उल्लेख केला। परंतु 27 जानेवारीपासून आज कमीत कमी 3 महिने उलटून गेले, कसल्याही प्रकारचा अहवाल आला नव्हता। त्यामुळे मी नाईलाजाने 8 दिवसापूर्वी
निवेदन दिलं की बाबा या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे. त्याप्रमाणे मी सकाळी आलो, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु चतुर्सुंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असतील यांनी मला अडवलं आणि त्या आत्मदहनापासून वंचित केलं. आता मला ठाकरे साहेब यांनी अहवाल दिलेला आहे, परंतु मी अहवाल आणखीन वाचलेला नाही. अहवाल वाचल्यानंतर पुढील दिशा काय आहे हे यानंतर मी ठरवणार आहे. अमरावतीतील बडनेरा येथे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान संतप्त झालेल्या एका आंबा विक्रेत्याने स्वतःच्या संघावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. हा प्रकार पाहताच नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्याची समजूत काढली, तसंच पेट्रोलची बाटली दूर टाकत मोठा अनर्थ टाळलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील चौकशी सुरू आहे. क्या प्रॉब्लम थी वाली? जोर से आज क्या क्या तेरे साथ में? आज बोले तो ये साइड में गाड़ी मेरी लगी, साइड में गाड़ी लगी हुई है, फिर भी गाड़ी भर रहे हो। और क्या बोल रहे थे? और बोले तो गाड़ी भर रहे, बोले जो बोलना है कर लो, माल समेत गाड़ी भर लो। इसके पहले भी कार्रवाई हुई है क्या? इससे पहले बोले तो काटे लिख गए 2 तीन ही अभी तक के 10 दिन हो गए, काला परसों ऐसी घुमा रहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव प्राणी गणना उपक्रमात तब्बल 1978 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. 24 तासांच्या कालावधीतच पार पडलेल्या या उपक्रमात 3 वाघ आणि 7 बिबट्यांचं दर्शन झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. गाभा आणि बफर क्षेत्रातील पाणवठ्यांवर 75 मचाण उभारण्यात आले होते. महाराष्ट्रासह विविध राज्यातील 150 निसर्गप्रेमींनी सलग 24 तास निरीक्षण करत वन्यजीवींची नोंद केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात यंदा तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून आदिवासी नागरिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. चिखलदरा तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये बोरवेल आणि खासगी विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे, तर 9 गावांमध्ये 20 टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवली जाते. वाढत्या उन्हामुळे अनेक जलस्रोत कोरडे पडले असून नागरिकांना डोक्यावर घागरी घेऊन मैलोनमैल पाणी आणावं लागतंय. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये मेळघाटमध्ये 9 गावांमध्ये 20 टँकर सुरू आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या 60 गावांमध्ये 67 अधिग्रहण सुरू आहे. आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे. मेळघाटमध्ये कुठेही टंचाई भासल्यास लवकरात लवकर टँकरची सुविधा करण्यात यावी असे गट विकास अधिकारी यांना सूचित केलेले आहे. मान्य जिल्हाधिकारी यांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी पण सक्त सूचना दिल्या आहे की मेळघाट भागामध्ये कोणत्याही घराला पाणी जाणार नाही अशी परिस्थिती यायला नको. ज्याही गावामध्ये टंचाई भासली त्यावेळी कुठलाही विचार न करता कोणत्याही परिस्थितीमध्ये टँकरची सुविधा त्वरित उपलब्ध झाली पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर 5 गावं जे रखडले होते त्यांना वन विभागाकडून परमिशन मिळाली नव्हती पाणी पाईपलाईनसाठी, आता काय स्थिती आहे? जे रंगोबिली व 5 गावाची योजना होती जी बरेच दिवसापासून आपली वन विभागाच्या परवानगीमुळे अडकली होती, तिला 8/4/26ला वन विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. सदर कामांचे आपण कंत्राटदाराला त्वरित सुरू करायचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आपले कामं प्रगतीपथावर सुरू केले. देहू रोड परिसरातील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी मोहीम सुरू केली असून गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने 9 देशी कट्टे, 5 मॅगझीन, 46 जिवंत काडतुसं आणि 2 वाहनांचा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या पोलीस करतायत. माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने एक शस्त्रविरोधी मोहीम पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत राबवली गेली, ज्यामध्ये युनिट 1चे आमचे PI ठाकरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने एक पिंपरी पोलीस स्टेशन येथे 234/26 अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा युनिट 1ने केला आणि त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये आपले 9 वेपन्स जे देशी कट्टे होते, 5 अतिरिक्त मॅगझीन आणि 45 राऊंड जिवंत राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये 4 आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यामध्ये 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि अजून पुढील तपास चालू आहे. तर आरोपी जे आहे ते मुख्यतः रोजंदारी काम करत आहेत. कोणाचंही काही महत्त्वाचं विशेष काम नाही आहे. काही डिलिव्हरी बॉय आहेत, काही ड्रायव्हर आहेत, अशा पद्धतीने सगळे कामाला आहेत. सदर वेपन कुठून आणले याबाबतची अजून चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होईल. सदर 9 वेपन आपण जे ताब्यात घेतलेले आहे ते कोणासाठी आणलेले होते, त्याच्या कुठल्या उद्देशाने आणले होते याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे.
पुढील कारवाई करण्यात येईल. मागील 3 दिवसांपासून भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कापणी योग्य भात पिकासह मका आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. काही भागातील मका कापणी योग्य असताना कालच्या पावसानं मका जमीनदोस्त झालाय. पावसाचा मार बसल्याने कापणी योग्य आणि कापणीनंतर वळवायला ठेवलेला मका भिजल्यानं तो कंटाळून त्याचा दर्जा कमी होऊन योग्य दर न मिळाल्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे. काल झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे आमच्या मका या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे जमीन दोस्त झालेला आहे. आम्ही वर्षभर राबराब मेहनत करून हा पीक घेत असतो, पण आज कृषी केंद्रवाल्याची उधारी आहे, आमच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. तरी पण सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. जालना शहरात अल्पवयीन मुलांच्या नावावर चंदा वसुली करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सुमोटो दखल घेत तातडीने कारवाईचे आदेश दिलेत. नेपाळ, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या 13 अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना सध्या बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलंय. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.